स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत आपण पेरणी केल्या गहू पाहण्यासाठी. तर हा 4 काकरे वापरून गहू टाकला होता. तर हा 4 काकरे आपण गहू बघू शकता. अशा पद्धतीने गव्हाचं नियोजन प्रगतशील बागायतदार शेतकरी आहेत. त्यांनी एकदम मस्त नियोजन केलेलं आहे. ह्या 4 काकरी आपण बघू शकता. बघा, ही 1 नंबर आहे काकरी, ही 1, ही 2 आणि ही 3 आणि ही 4 आणि हे बघा इथं वरिंबा लागतोय. तर वरिंबा सुद्धा झाकत आणलेला आहे ह्या गव्हानी. बघू शकता ही 4 काकऱ्या तर पूर्ण बुजलेल्याच आहेत. तर आपण त्या शेतकऱ्याचं मनोगत घेणार आहोत की गव्हासाठी काय काय कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत आणि कोणतं बी वापरलेलं आहे, कोणत्या खताचा डोस दिलेला आहे, कोणत्या ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे. तर स्वतः शेतकरी आहेत इथं उभा. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. सुभाष बोराटे, भरणेवाडी. तर सर्वप्रथम आपण हा किती एकर गहू पेरलेला आहे? 1 एकर. तर ह्यासाठी कोणकोणतं बियाणं आपण म्हणजे कोणतं बियाणं वापरलेलं आहे? श्रीराम 303. 303. तर पेरताना कोणतं मटेरियल तुम्ही वापरलेलं आहे? 15-15. 15-15. तर कोणत्या ट्रॅक्टरने ही पेरणी केली ती आपण? फर्गुसन ट्रॅक्टर आपला आहे ना, फर्गुसन ट्रॅक्टरने समर्थ म्हणजे स्वामी समर्थ स्वामी समर्थ उद्योग समूह म्हणजे स्वतः आपल्या ट्रॅक्टरने पेरणी केली. तर पेरणीची उगवण कशी झाली? 100%. कुठंच अडचण काय आली का? नाही, 100%. एकदम चपडप झालेलं नाही किंवा नाही. सगळे खटाखट? आणि एकरी बियाणं लागलं होतं किती? 40 किलो बियाणे लागले. आणि 2 पिशव्या 15-15 ह्या रासायनिक खताच्या टाकल्या होत्या ह्यांनी. तर आता तुम्ही ही असा जी गहू आणण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या? 6B पहिला पहिला डोस स्प्रेमध्ये घेतला. स्प्रेमध्ये 6BA जी GA नंतर फवारण्यासाठी वापरलं होतं. आणि आंबवण्याच्या वेळेस युरिया. हां, आणि परत एक पाणी सोडून तर तिसऱ्या पाण्याला पण आणखी युरिया डोस दिला. इऱ्याचा डोस दिला. परत दुसरा डोस दिला का इऱ्याचा? आता आणखीन जी आणि 6B. म्हणजे किती किती अंतराने फवारण्या केल्या तुम्ही त्या? फवारणीचं अंतर एक 8-10 दिवसाचं अंतर ठेवलं. 10 दिवसाच्या अंतराने. तर 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करून आपण हे बघू शकता, ही पानाची ग्रोथ जी आहे ना गव्हाची एकदम उच्च प्रतीची आहे. आज स्प्रे आहे जीएचा. हो, आणि आज बी स्प्रे GAचा घेणार आहे. तुम्ही हा गहू बघू शकता, ही पानाची रुंदी लांबी सांगू शकते की गहू किती जोमाने आणलेला आहे ह्या शेतकऱ्याचा. हो, तर हे 4 काकऱ्याला. आणि ह्यांचं टार्गेट असं आहे की हा जो आपला ओरिंबा आहे का नाही, हा जो ओरिंबा, हा ओरिंबा पूर्ण झाकणार आहे असा त्यांचा आत्मविश्वास आहे की ते सांगते ते मागच्या किलो होते 25. तर मागल्या वर्षी आपलं उत्पन्न किती निघलं होतं एकरात? 22 क्विंटल निघलं होतं. आणि आत्ताच कसं वाटतंय तुम्हाला हे चित्र बघत बघत? 25 ते 26 क्विंटल पर्यंत जाईल. बघा 26 क्विंटल एक अंदाज आहे त्यांचा की निघल, आणि निघलच. मला तर वाटतं 26 क्विंटलला सुद्धा क्रॉस होईल हो. कारण नाही पडला तर हा होऊ शकतं, कारण कुठलंच अवकाळी जर पाऊस नाही आला तर ह्या गोष्टी साधू शकते त्या. हा बघू शकता, हा एकर आपण गहू पेरलेला आहे. एकदम नियोजन मस्त केलेलं आहे. हा गहू बघण्यासारखा आहे. तर यानंतर त्यांचं 26 क्विंटलपर्यंत टार्गेट आहे आणि टार्गेट पूर्ण होईल. तर गहू हा निसर्गाने साथ दिली तर, अवकाळ कोणत्याही गोष्टी नाही आल्या तर आपण पेरणी करताना योग्यच पेरणी करतो आपल्या ट्रॅक्टरने. कोणत्याही गोष्टीची सर्व गोष्टीची आपण काळजी घेतो. तर हा आपण बघू शकता हो का, या गव्हाची चूड हो का, बघू शकता ही गहू बघण्यासारखाच गहू आहे हा. 4ही काकऱ्या पूर्ण फुल. तर हो, शेतकरी स्वतः फूट दाखवते ते. हो, एकाच बियाण्याचं एवढं फुट आहे. बघू शकता. हो,
एकच बी आहे ना हा फुटवा 100च्या पुढे फुट असते कवच हा 100 फुटवा लागायचं नाही 100च्या लांब फुट आहे थोडा असेल म्हणजे एकाशाला किती फुटवा निघलेला आहे 100 बघ. 100 फुट आहे. मी म्हणतो एक 2-4 इथं बी पडले असतील पण हे नाही नाही पेरणीला एकच बी आहे तो. पण हे कुठला बी फुटवा एकशे- तुम्ही बघू शकता. हो भाई टोटल फुटवा हो का हेच नाही हो का शेजणी वळून तुम्ही फुटवा बघू शकता. एकच नंबर फुटवा काढलेला आहे. स्पेशल बघायचं आहे का ते बघा स्पेशल किती एकच बी आहे एक बी आहे. हो आता एकच बियाणं आहे इथं हो का हे फुटवा बघू शकता. हो मस्त नियोजन केलेलं आहे. तर तुम्हाला जर असाच गहू आणायचा असेल किंवा कोणते स्टेप वापरलेले आहे त्या आपल्या शेतकऱ्यांनी जर तुम्हाला त्या शेतकऱ्यांना विचारायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहोत त्यांच्यामार्फतच. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 98 90 93 82 70. सुभाष बोराटे हे भरणेवाडीतले प्रगतशील शेतकरी आहेत आणि ह्यांचं प्रत्येक पिकावरच वेगवेगळं प्रयोग केलं जातात. इकडं त्यांचा पेरू बघू शकता बघा इथं पेरू आहे आणि इथं त्यांनी ही ऊस गेल्यानंतर ह्याची लागवड केलेली आहे. तर ऊस गेल्यानंतर फक्त आपण मशागत काय केली ते बरं रोटावेटर फक्त डबल रोटावेटर मारला होता. कल्टिवेटर मारलंच नाही कल्टिवेटर न मारता फक्त डबल रोटावेटर मारला आणि त्यातच आपलं पेरणी यंत्र चाललं. डबल मारायची गरज पडली नाही. शेंगल हाय असं वापस सुटलं. त्याला तिकडे दाखवा ते कलिंगडातली प्रत्येक सारा तुम्ही बघू शकता. कलिंगडात बघ रे हो कलिंगडात खूप आमच्या तिकडे 3 आहेत. प्रत्येक सारा आपण बघू शकता. धन्यवाद.